नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश राठोड सर। आज आपण 10वी बोर्ड परीक्षा इतिहास राज्यशास्त्र या विषयाचा पेपर कसा सोडवायचा, कोणते प्रश्न किती गुणांसाठी आहे, ते कशा पद्धतीने सोडवायचे या संदर्भामध्ये आजचा हा संपूर्ण सेशन पाहायला विसरू नका। प्रश्न पहिला अ हा 3 मार्कासाठी आहे। दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा, अशा प्रकारचं तुम्हाला हा पहिला प्रश्न आहे। त्याच्यामध्ये पहिलं विधान असं आहे, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक टिंब हे होते। तुम्हाला पर्याय दिले जातील, त्याच्यामध्ये नंबर 1 अलेक्झांडर कॅनिंगहॅम, नंबर 2 विलियम जोन्स, नंबर 3 जॉन मार्शल, नंबर 4 फ्रेडरिक मॅक्स मुलर। या चारही पैकी योग्य जो पर्याय आहे तो आपल्याला उपयुक्त विधानामध्ये लिहून अधोरेखित करायचा आहे आणि विधान पूर्ण जशाचा तसं तो विधान लिहायचा आहे, तरच आपल्याला गुण मिळणार आहे। काही मुलं काय करतात, पर्याय क्रमांक क एवढंच लिहून टाकतात। काही मुलं काय करतात, फक्त अलेक्झांडर कनिंगहॅम एवढंच लिहून टाकतात। परंतु विद्यार्थी मित्रांनो, हे चुकीचं आहे आणि बोर्डाचे नियम बदललेले आहेत। हे विज्ञान सारख्या विषयामध्ये चालतं, परंतु सामाजिक शास्त्राच्या इतिहास या विषयाला पूर्ण विधान लिहूनच त्याला अधोरेखित केल्याच्या नंतर तुम्हाला मार्क दिले जातात। अजून काही विद्यार्थी काय करतात की चारीचे चारही पर्याय लिहून टाकतात। मित्रांनो, हे बोर्डाच्या नियमामध्ये बसत नाही आणि असं जर केलं तर तुम्हाला गुण मिळत नाही। म्हणून एकच पर्याय निवडायचा आहे आणि तो लिहून त्याला अधोरेखित करणं योग्य आहे। त्यामुळे अशा प्रकारचे 3 विधानं दिले जातील तुम्हाला आणि हे तिन्ही विधानं अचूक अधोरेखित करून सोडवायचे आहे। हे तुम्हाला 3 मार्कासाठी विचारलं जातं। पहिल्या विधानाचं उत्तर आहे अलेक्झांडर कॅनिंगहॅम। प्रश्न पहिला ब हा सुद्धा 3 गुणांसाठी आहे। पुढील पैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व लिहा। तुम्हाला 3 गट दिले जातील आणि त्या 3 गटामध्ये एक चुकीची जोडी आहे। ती जोडी तुम्हाला ओळखायची आहे आणि जशीच्या तशी लिहायची आहे, आपल्याला दुरुस्त करून लिहायची नाही। तर पहिला गट, त्या गटामध्ये जॉर्ज विलियम फ्रेडरिक हेगेल रिझन इन हिस्ट्री, लिओपोल्ड ऑन रांके द सिक्रेट वर्ल्ड ऑफ हिस्ट्री, हेरोडोटस द हिस्ट्रीज, कार्ल मार्क्स डिस्कोर्स ऑन द मेथड, हे अशा प्रकारचा हा गट आहे या जोडीचा। या जोडीमध्ये, या गटामध्ये एक जोडी चुकीची आहे, ती आपल्याला ओळखायची आहे आणि जशीच्या तशी लिहायची आहे। तर त्या जोडीमधली जी चुकीची जोडी आहे ती आहे कार्ल मार्क्स, त्याच्या समोर डिस्कोर्स ऑन द मेथड, हे असं जशाच तसं त्या गटाच्या खाली चुकीची जोडी म्हणून लिहायचं आणि समोर कार्ल मार्क्स डिस्कोर्स ऑन द मेथड असं लिहायचं, बस एवढंच, दॅट्स इट। आणि मग हे अशा प्रकारे तिन्ही गटातल्या एक जोडी ह्या चुकीच्या आहेत, ते आपल्याला लिहून काढायचे आहे। काही विद्यार्थी काय करतात, ते चारही गट लिहून काढतात। चारही गट लिहिण्याची आवश्यकता नाही विद्यार्थी मित्रांनो, फक्त त्या गटातली एक जी चुकीची जोडी आहे ती जोडी जशीच्या तशी खाली लिहून काढायची आहे। अशा प्रकारच्या तिन्ही जोड्या तुम्हाला लिहायच्या आहेत 3 गुणांसाठी। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न दुसरा हा 8 गुणांसाठी आहे। यामध्ये अ आणि ब अशी विभागणी केलेली आहे। प्रश्न दुसरा अ मध्ये संकल्पना चित्र पूर्ण करा, तक्ता पूर्ण करा किंवा कालरेषा पूर्ण करा, अशा प्रकारे 3 विचारले जातात। 3 पैकी आपल्याला 2 सोडवायचे आहेत। नंबर 1 संकल्पना चित्र पूर्ण करा। तर संकल्पना चित्र मध्ये पर्यटनाचे प्रकार,
आता मुख्यतः आपल्याला पर्यटनाचे 4 प्रकार विचारले आहेत, 4 प्रकार आपल्याला लिहायचे आहेत. त्याच्यामध्ये कृषी पर्यटन, धार्मिक पर्यटन, आरोग्य पर्यटन, आंतरराष्ट्रीय पर्यटन, ऐतिहासिक पर्यटन, आरोग्य पर्यटन असे विविध पर्यटनाचे प्रकार आहेत. ते आपल्याला त्या संकल्पना चित्रामध्ये भरायचं आहे आणि अधोरेखित करायचं आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला अजून पर्यटनाचे प्रकार येत असतील तर ते पण तुम्ही लिहू शकता अशा पद्धतीने. आणि संकल्पना चित्र भरत असताना, पूर्ण करत असताना बाल पेनचाच वापर करायचा, पेन्सिलचा नाही, स्केच पेनचा नाही, तर बाल पेनचा वापर करून संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे. प्रश्न दुसरा ब जे आहे ते टिपा लिहा. एकूण 3 टिपा विचारले जातील, त्याच्यामधून तुम्हाला 2 टिपा लिहायच्या आहेत. तर ॲनल्स प्रणाली. आता ॲनल्स प्रणाली ही टीप लिहिताना निबंध वजा टीप लिहायची नाही, किंवा कोणते इतिहासाचे कोणतेच प्रश्न हे निबंध वजा लिहायचे नाही. नंबर 1 मुद्दा टाकायचा. नंबर 1 ॲनल्स प्रणाली ही साधारणतः 20व्या शतकामध्ये इतिहास लेखनाला ची ही कला उदयास आली. नंबर 2 ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे श्रेय हे फ्रेंच इतिहासकारांना जाते. नंबर 2 इथेच तुम्हाला अर्धा मार्क मिळून जाते, 1 मार्क झाला. तिसरा मुद्दा ॲनल्स प्रणाली म्हणजे फक्त राजकीय घडामोडी, युद्ध, नेते यांच्या पुरतच मर्यादित न राहता ॲनल्स प्रणालीमध्ये तत्कालीन हवामान, दळणवळण, शेती, व्यापार, लोकजीवन, सामाजिक प्रश्न, तंत्रज्ञान या सर्वांचा उल्लेख होणं गरजेचं आहे असं फ्रेंच इतिहासकारांना वाटू लागले. म्हणून 20व्या शतकाच्या सुरुवातीस ॲनल्स प्रणाली उदयास आली. दॅट्स इट. हे 2 मार्कासाठी 3 मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे. 2 मुद्दे जरी लिहिलं तरी तुम्हाला 2 मार्क्स येतात, परंतु ज्यांना रिस्क घ्यायची नाही बोर्डाच्या पेपरला त्यांनी 3 मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न तिसरा, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. हा 6 गुणासाठी प्रश्न असेल. 3 प्रश्न तुम्हाला दिले जातील, त्याच्यामधून तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे आहेत. तर प्रश्न पहिला असा आहे, तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावाच लागतो. तर मगाशी म्हटल्याप्रमाणे आपला प्रत्येक प्रश्न हा निबंध वजा न लिहिता आपल्याला मुद्द्यानुसारच प्रश्न सोडवायचे आहेत. नंबर 1 लाखो वर्षाच्या वाटचालीत मानव प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात नवनवी कौशल्ये अवगत करीत गेला. दगडापासून हत्यारे तयार करणे, शेतीचे तंत्र अशी वाटचाल करीत तो विज्ञान युगात आला. त्याचबरोबर कृषी उत्पादन, वस्तूचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादी मध्ये बदल होत गेले आणि यांत्रिकीकरणामुळे उत्पादनात वाढ झाली. ही सर्व प्रगती, या सर्व प्रगतीचा अभ्यास समजून घेण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावाच लागतो. विशेष म्हणजे सहकारण स्पष्ट करा या प्रश्नाचा शेवट हा प्रश्नानेच केला पाहिजे, हे या ठिकाणी अभिप्रेत आहे. प्रश्न चौथा हा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी बोनस पॉइंट आहे. बोनस पॉइंट. प्रश्न चौथा हा 4 मार्कासाठी असतो. खालील उतारा वाचून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. सिंपल आहे. तो दिलेला उतारा आपल्याला काळजीपूर्वक वाचायचा आहे. समजपूर्वक वाचल्याच्या नंतरच आपल्याला दिलेल्या प्रश्नांची उत्तरे सोडवायची आहे. आता तो उतारा काळजीपूर्वक रामायण महाभारतातील सुरुवातीपासून शेवटपर्यंत सरकार आणि कलाकारामार्फत हे प्रयत्न केले जात आहे. हा असा उतारा आहे. या उतार्यावर आधारित पहिला प्रश्न आहे, कोणत्या समाजाने चित्रकथी परंपरा जिवंत ठेवली आहे, जपवणूक केली आहे? त्याचं उत्तर असेल आदिवासी या ठाकर समाजाने. दुसरा प्रश्न असा आहे की एक चित्रकथी तयार करण्यासाठी किती चित्रांचा समावेश करावा लागतो?
साधारणतः 30 ते 50 चित्र एकत्रित केल्याच्या नंतर चित्रकथी तयार करता येते. आणि शेवटचा आणि तिसरा प्रश्न, चित्रकथी परंपराचं पुनरुज्जीवन करण्यासाठी कोण प्रयत्नशील आहेत? तर चित्रकथी परंपरेचं पुनरुज्जीवन करण्यासाठी सरकार आणि कलाकार या दोघांनी प्रयत्न करत आहेत. ही परंपरा जिवंत असली पाहिजे. अशा प्रकारचा हा बोनस पॉइंट तुम्हाला 4 मार्क मिळवून देतात विद्यार्थी मित्रांनो. समजपूर्वक उत्तराचं वाचन करून नक्कीच तुम्ही या प्रश्नांची उत्तरे सोडवता. आणि विशेष म्हणजे त्या परिच्छेदामध्ये तुम्हाला वाचन करायचं आहे आणि उत्तर शोधायचे आहे. शोधा म्हणजेच सापडेल. प्रश्न 5वा हा सविस्तर उत्तरे लिहा. हा एकूण गुण 8 मार्कासाठी असेल. तुम्हाला 4 प्रश्न दिले जातील, त्यापैकी 2 तुम्हाला सोडवायचे आहे. प्रत्येक प्रश्न हा 4 गुणासाठी आहे. पहिला प्रश्न, पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे स्पष्ट करा. आता हे सविस्तर उत्तर असल्यामुळे आपल्याला मुद्देसूद लिहायचं आहे. निबंध वजा प्रश्न लिहायचे टाळावे. पर्यटनाशी संबंधित पुढील व्यावसायिक क्षेत्रे आहेत, अशी प्रस्तावना, सुंदर अशी प्रस्तावना करायची. मुद्दा टाकायचा 1, पर्यटकांच्या राहण्यासाठी असणारी निवासस्थाने, लॉजेस चालवणे, ते बांधण्यासाठी जे काही उद्योग लागतंय ते, त्याचबरोबर खाद्यपदार्थाची दुकाने, हॉटेल्स, खानावळी इत्यादी उद्योग, त्यानंतर हस्तोद्योग, कुटीर उद्योग, त्याचबरोबर त्यांच्या विक्रीची दुकाने, हॉटेलशी संबंधित दूध, भाज्या, किराणा इत्यादी, शेती व पशु उद्योग, हे पर्यटनाची व्यावसायिक क्षेत्रे आहेत. त्याचबरोबर पर्यटकांच्या वाहतुकीसाठी असणारे बस, रिक्षा, टॅक्सी इत्यादी हे उद्योग पर्यटनाशी संबंधित आहेत. त्याचबरोबर प्रवासी एजंट्स आहेत, गाईड आहे, फोटोग्राफर आहे, मार्गदर्शक आहेत. त्याचबरोबर मुद्रण इत्यादी हे व्यावसायिक, हे सर्व पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे आहेत. अशा प्रकारे तुम्ही उत्तर लिहू शकता. प्रश्न 6वा हा प्रश्न पहिला अप्रमाणेच आहे. प्रश्न 6व्यामध्ये तुम्हाला 2 विधाने दिली जातील. त्या विधानाला पर्याय असतील आणि त्या उचित पर्याय निवडून तुम्हाला ते विधान पूर्ण करायचं आहे. पहिला विधान आहे, नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष टिंबटिंब या राज्यात आहे. पर्याय आहेत ओडिशा, आसाम, जम्मू काश्मीर, बिहार. यापैकी तुम्हाला उचित पर्याय, योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करायचं आहे. उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर. अशा पद्धतीने तुम्हाला 2 विधान लिहायचे आहेत. दोन्ही विधानाला पर्याय असतील. योग्य पर्याय निवडून दोन्ही विधानं तुम्हाला पूर्ण करून अधोरेखित करायचं आहे. मित्रांनो, प्रश्न 7वा 4 गुणासाठी असेल. पुढील विधाने चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करा. अशा प्रकारचा 3 विधानं दिली जातील, त्यापैकी 2 तुम्हाला सोडवायचे आहेत 4 मार्कासाठी. विधान असं आहे, चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते. निगेटिव्ह प्रश्न विचारला आहे पहा. आपण फास्टमध्ये कधी कधी हे विचार करत नाही. चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते हे विधान चुकीचं आहे. एवढं लिहिलं तरी तुम्हाला 1 गुण मिळतो. मग का चुकीचं आहे याचं स्पष्टीकरण करण्यासाठी पुन्हा 1 मार्क्स तुम्हाला मिळतो. तर का चुकीचं आहे, तर कोणतीही चळवळ ही नेतृत्वावरच अवलंबून असते. चळवळीचे यश अपयश हे योग्य नेतृत्वावर अवलंबून असतात. चळवळीची आंदोलने, मोर्चा असेल, त्याची ध्येय धोरणे असतील, ही सर्व योग्य नेतृत्वावर अवलंबून असतात. योग्य नेतृत्व हा जनमानसापर्यंत पोहोचतो, त्यांच्या समस्या जाणून घेतो आणि चळवळीची व्यापकता वाढवतो, चळवळ सक्रिय करतो. आणि म्हणूनच चळवळीला योग्य नेतृत्वाची गरज असते, परंतु या ठिकाणी नसते असं विचारलं आहे. म्हणून हे विधान चुकीचं आहे. दॅट्स इट. असे तुम्हाला 2 चुकी बरोबर सोडवायचे आहेत 4 मार्कासाठी. प्रश्न 8वा अ हा 4 गुणांसाठी आहे मित्रांनो. पुढील संकल्पना स्पष्ट करा. 4 मार्कासाठी असेल.
संकल्पना स्पष्ट करा आणि संकल्पना चित्र पूर्ण करा, याच्यामध्ये फरक आहे. आणि म्हणून ही पुढील संकल्पना आहे सत्तेचे विकेंद्रीकरण. ही संकल्पना स्पष्ट करत असताना शासनाच्या सत्तेचे विकेंद्रीकरण होणे खूप आवश्यक असते. आणि म्हणूनच कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ यामध्ये सत्तेचं विभाजन झालेलं आहे. सत्तेची केंद्रीकरण झालं तर शासनाची हुकुमशाही निर्माण होते आणि म्हणून या विकेंद्रीकरणामुळे नागरिकांचे स्वातंत्र्य अबाधित राहते. त्याचबरोबर सत्तेच्या विकेंद्रीकरणामुळे शासन व्यवहारामध्ये जनतेचा सहभाग वाढतो. त्यामुळे सत्तेचे विकेंद्रीकरण होणे गरजेचे असते आणि हे लोकशाहीसाठी फार म्हणजे फारच उपयुक्त ठरते. प्रश्न 8वा ब, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. हे एकूण 4 मार्कासाठी असेल. 3 पैकी 2 संकल्पना चित्र तुम्हाला पूर्ण करायचे आहे. या ठिकाणी भारतीय लोकशाही समोरील सामाजिक आव्हाने असं विचारलं आहे. त्या संकल्पना चित्रमध्ये आपल्याला भरायचं आहे. तर सामाजिक आव्हाने कोणकोणते आहेत? बेरोजगारी आहे, व्यसनाधीनता आहे, गरीब श्रीमंत यांच्यातली दरी आहे, त्याचबरोबर सामाजिक आव्हान म्हटलं तर दुष्काळ आहे, व्यसनाधीनता आहे, जातीयता आहे. हे सर्व भारतीय लोकशाही समोरील सामाजिक आव्हाने. प्रश्न 9वा, थोडक्यात उत्तरे लिहा. सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय? ज्या विचारामुळे, ज्या बाबीमुळे एखाद्या व्यक्तीवर किंवा लोकसमूहावर अन्याय होतो, असे विचार, अशा बाबी नष्ट करणे म्हणजे सामाजिक न्याय प्रस्थापित करणे होय. लिंग, भाषा, प्रांत याच्यावर भेदाभेद न करणे, तसे विचार दूर करणे म्हणजे सामाजिक न्याय प्रस्थापित करणे होय. त्याचबरोबर श्रेष्ठ, कनिष्ठ, उच्च, नीच भेदाभेद न करणे, सर्वांना समान वागणूक देणे म्हणजे सामाजिक न्याय प्रस्थापित करणे होय. सर्वांना समान संधी देणे, व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान मानणे म्हणजेच सामाजिक न्याय प्रस्थापित करणे होय. दॅट्स इट.